शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी देणार असून 50% जागा महिलांना देणार असल्याची पवारांची कार्यकर्ता बैठकीत माहिती. विधानसभा निकालाच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आक्रमक. पक्ष चालवणं काही सोपं काम नाही असं म्हणत नेत्यांना टोला. तर 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो, जयंत पाटील यांचं मोठं विधान. मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरेली असं म्हणत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला डिवचलं. धस यांनी मुन्नी म्हणून उल्लेख केलेला नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज जनआक्रोश मोर्चा. संभाजीराजे छत्रपतींसोबतच सुरेश धस, मनोज जरांगे मोर्चात होणार सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर. प्रियदर्शनी सभागृहातील आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित. जामिनावर सुटल्यानंतर रॅली काढणाऱ्या कुख्यात गुंड कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी घडवली अद्दल. धिंड काढत दिला दणका. छत्रपती संभाजीनगरात भर दिवसा 8 लाखांसाठी तरुणाच्या अपहरणाचा डाव. पोलिसांनी मोबाईलच्या आधारे माग काढत केली अपहृत तरुणाची सुटका. उल्हासनगरातील सुधारगृहातील लोखंडी गज वाकवून 8 मुली गेल्या पळून. 7 मुलींना पकडण्यात पोलिसांना यश. सुधारगृहाच्या सुरक्षेवरती मोठं प्रश्नचिन्ह. अर्ध्या नागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावरती परिणाम. आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील जंगलाला भीषण आग. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं आगीत भस्मसात. आता या बुलेटिनमध्ये